युरिया उत्पादनावर गॅस तुटवड्याचा परिणाम नाही, देशांतर्गत युरिया उत्पादन विना अडथळा सुरू. इंधन तुटवड्यावर संसदेत चर्चा घडवा, खासदार संजय राऊतांची मागणी. अमेरिकेविरोधात दहशतवादी हुती उतरली, इराणच्या विरोधाला दहशतवाद्यांची साथ, हुतीने इस्रायलवर क्षेपणास्त्र सोडली. तेहरान न्यूजचा अमेरिकेला इशारा, प्रत्येक अमेरिकी सैनिकाला शवपेटीतून परत पाठवू, इराणी माध्यमातून अमेरिकेवर हल्लाबोल. पंतप्रधानांच्या सूचनेनंतर राज्यभरात आढावा बैठका, मुख्यमंत्र्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांसोबत इंधन आढावा बैठक. राज्याला घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा वाढीव पुरवठा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती. भारतानं केला रशियासोबत संरक्षण करार, रशियाकडून भारत 858 कोटीची तुंगुस्का क्षेपणास्त्र खरेदी करणार. गृहमंत्री अमित शहा आसाम दौऱ्यावर, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शहांची प्रचार फेरी, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहा आसाम दौऱ्यावर. केंद्र सरकार सुमारे 9 लाख कोटींचं कर्ज घेणार, आर्थिक तूट भरून काढण्यासाठी बाजारातून केंद्राची कर्ज उभारणी. अजित पवार यांच्या निधनाला 2 महिने पूर्ण, अद्याप अंतिम अहवाल नाहीच. दरम्यान हवाई वाहतूक महासंचालनालयाची व्हीआयपी हवाई वाहतुकीचे नवे नियम जाहीर. व्हीएसआरवर कारवाई होत नाही तर नवे नियम कुचकामी, आमदार रोहित पवारांची भूमिका. अशोक खरातचा पाया आणखी खोलात, 10वा गुन्हा दाखल, लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल. अशोक खरातला पाठीशी घातलेलं नाही, माजी मंत्री दीपक केसरकरांचा दावा. राऊत महिलेशी कसे वागतात ते सगळ्यांना ठाऊक, राऊतांनी इतरांना सल्ले देऊ नये, दीपक केसरकरांनी राऊतांना फटकारलं. लॉकडाऊनची भीती घालाल तर खबरदार, मुख्यमंत्री फडणवीसांचा अफवाबाजांना सज्जड इशारा. देवाधर्माच्या नावानं हवाला रॅकेट चालवायचा अशोक खरात, अनेक बड्या अधिकाऱ्यांचे पैसे फिरवायचा अशोक खरात, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. मंत्र्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांना पटतो का, आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. नाशिकमधील बिबट्या अखेर जेरबंद, 3 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्या जेरबंद. सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात शिरला होता बिबट्या. डॉक्टरांनी उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. 6 वर्षाच्या मुलाच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांचा हलगर्जीपणा. संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी साहित्याची विक्री, प्रतिबंधित पाकिस्तानी साहित्याच्या सर्रास विक्रीनं खळबळ. साबण क्रीमसह विविध सौंदर्य प्रसाधनांची खुलेआम विक्री.